सो उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेला एक मी 2 उपाय तुम्हाला सांगणार आहे. तो फार महत्त्वाचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे हळदकुंड असतं. बघा मी तुम्हाला इथं चित्र दाखवलेलं आहे. तर हे थोडंसं तुम्ही आणू शकता दुकानातून आणि उद्याच्या दिवशी, उद्या कधीही तुम्ही करू शकता. उद्याच्या दिवशी तुम्ही हे एका काचेच्या बरणीमध्ये ठेवून ही नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य कोनला तुम्ही ही ठेवू शकता. आणि बघाल तुम्ही की हे ठेवल्यानंतर खूप गुरु मजबूत होतो. म्हणजे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, इकॉनॉमिकली काही प्रॉब्लेम असेल किंवा काही घरामध्ये पैसे येत नसेल, तर पहिल्यांदा ते ईशान्य कोन तुमचा स्वच्छ आणि नीट करा. तिथे स्वच्छ ठेवा. तिथे काही साठलेलं सामान ठेवू नका आणि तिथे हा काचेचा जार ठेवा. हळद कुंड ते ठेवून. त्याचबरोबर हळदीच्या गाठी म्हणतात त्याला. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की केशरचा सुद्धा केशर आणि हळद मिळाल्यानंतर खूप चांगला गुरु प्लॅनेटसाठी उपाय असतो. तो म्हणजे त्याला मिक्स करायचं थोडंसं असं पेस्ट बनवा आणि ती पेस्ट आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तिथे तुम्ही स्वस्तिक करू शकता आणि त्याचे जे म्हणजे जे पेस्ट आहे ती म्हणजे तो आपण बनवलेला जो गोळा आहे तो तुम्ही कपाळाला सुद्धा लावू शकता सगळ्यांच्या, जेणेकरून घरामध्ये तुमचा गुरु प्लॅनेट जर वीक असेल तरी तो स्ट्रॉंग होऊन जातो. आणि हा जो टीका तुम्ही लावाल त्याने तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या गोष्टी होतील. हे 2 उपाय फार महत्त्वाचे आहेत. तर नक्की ही रील शेअर करा जेणेकरून तुम्हाला याच्यातून फायदा मिळेल. माहिती पण मी खाली दिलेली आहे. बेस्ट ऑफ लक.